ही दृश्य अख्ख्या भारताला मान खाली घालायला लावणारी आहेत. आपल्या मोबाईल, इंटरनेट आणि 3G 4Gच्या जमान्यात मेलेल्या माणुसकीचं दर्शन घडवणारी आहेत. आपल्या पत्नीचा मृतदेह रस्त्याकडेला ठेवून बसलेल्या या व्यक्तीचं नाव आहे दाना माझी. वय 40च्या घरात. ओडिशातील भवानीपटनाच्या रुग्णालयात त्यांच्या पत्नी अमान गदेई यांच्यावर टीबीसाठी उपचार सुरू होते. पण काल रात्री त्यांचं निधन झालं. दाना माझी यांचं गाव जिल्ह्यापासून 60 किलोमीटरवर आहे. त्यांनी रुग्णालयाकडे अँब्युलन्स मागितली. वाट बघून जीव थकून गेला. नाईलाजानं दाना माझी यांनी पत्नीचा मृतदेह कापडात गुंडाळला आणि गावाकडे प्रवास सुरू केला. दाना माझी यांनी भरलेल्या डोळ्यांनी आपल्या मुलीला सोबत घेऊन 10 किलोमीटर पायपीट केली. मात्र या घटनेची कुणकुण जेव्हा मीडियाला लागली तेव्हा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि मग अँब्युलन्सची व्यवस्था झाली. पण तोपर्यंत तुमच्या आमच्या संवेदनांचा निकाल लागला होता. ओडिशा सरकारच्या अब्रूचं खोबरं झालं होतं. मात्र आपल्या पत्नीचा मृतदेह वाहून नेताना दाना माझी यांनी काय भोगलं असेल याचा विचार करणंही अशक्य आहे. आदिवासी भागातील लोकांना अशा अडचणींचा कायम सामना करावा लागतो. त्यामुळे ओडिशा सरकारनं मृतदेह घरापर्यंत नेण्यासाठी मोफत अँब्युलन्सची सोय केली. पण असंवेदनशील अधिकाऱ्यांमुळे आज देशाला नको ते चित्र बघावं लागलं. आता जग रहाटीप्रमाणे अधिकाऱ्यांवर, डॉक्टरांवर कारवाई होईल सुद्धा. पण त्याआधी आपल्या बोथट संवेदनांचं, बेगडी माणुसकीचं दर्शन जगाला झालं. त्यामुळे यापेक्षा जास्त लिहिणं बोलणं सुद्धा वेदनादायी आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.